हॅलो गाईज, आम्ही ना काल गोपाळपूरच्या बागेत गेलो होतो. खूप सुंदर असं ते मंदिर आहे, कृष्णाचं मंदिर आहे तिथे. मग आम्ही निघालो होतो सगळे मज्जा मस्ती करत गाडीमध्ये. मग आम्ही मंदिरामध्ये पोहोचल्याच्या नंतरचा जो व्ह्यू बघितला आम्ही, तुम्ही बघा हा व्ह्यू किती सुंदर आहे. हा जो व्ह्यू बघितला ना, आम्ही थक्क होऊन गेलो. एवढा सुंदर व्ह्यू होता इथे. तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे इथला. तुम्ही फक्त शांतपणे व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. हे बघा, हे एंट्री आहे. एंट्री आल्याच्या नंतर किती सुंदर आहे, जिकडे तिकडे हिरवीगार झाडे आहेत. माझे मुलंसुद्धा खूप एन्जॉय केले इथे आल्याच्या नंतर. त्यांना खेळण्यासाठी पण खूप रम्य वातावरण असं तिथे आहे. बिलकुल म्हणजे असं कंटाळा येणारच नाही. तुम्ही दिवसभरसुद्धा इथे एन्जॉय करू शकता. एवढं सुंदर हे आहे. आम्ही खूप एन्जॉय केला. ही माझी मुलगीसुद्धा खूप एन्जॉय केली. रडली तर कसलंच नाही. मग आम्ही फोटोशूट केल्यानंतर छानपैकी व्यवस्थित लेकरांचे फोटो ते काढले. लेकरं खूप छान खेळले. श्रेणिकालाही खूप आवडली ही बाग. नंतर तिथे खूप सारे आवळे पडले होते. आवळ्याचे पण झाड होते. तर माझा श्रियान बघा कसा आवळे गोळा करतो आहे. त्याला खूप आवडतात आवळे. मग त्याने खूप सारे आवळे गोळा केलेले आहेत. हातात दाखव. आवळे गोळा करतोयस तू? मला खूप आवडतात आवळे. श्रियाला खूप आवडतात का? मला पण आवडतात. तुला खायचंय का माझ्याकडून? हो द्या. घे ना. श्रियाला पण गोळा करून घे. हे बघा किती सुंदर बाग आहे ही बघा. इथं खूप छान असं आवळ्याचं झाड आहे. खूप सारे आवळे लागलेले आहेत त्याला. काय करतीये तू? पण जमा करती? किती केली तू? 2 केली? मग आणखीन कर. हा, तू मोबाईल ठेवू शकते. ह्या सगळ्यांची काकू काय करते बघू. मी आवळे गोळा करून देत आहे लेकरांना. खिशात टाकू. किती सुंदर आंब्याचे झाड लावलेले आहे तिथं. ही आंब्याची बागच आहे आणि किती सारा तोर आलेला आहे याला. हे बघा, इथे बघल तिकडं जोर आपली नजर जाते तोवर सगळीकडे आंब्याचीच बाग आहे. एवढी सुंदर बाग आहे. तुम्ही पण एकदा जरूर इथे येऊन भेट द्या. बघ किती छान पक्षी आहे म्हणू. तो बघ किती छान आहे हा पक्षी. चल जवळ जाऊन बघू. टोक 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 उडला बघ, उडला बघ, उडला 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 उडला. चल चल चल. कुठं चाललो मग आपण? इथे कुठं? किती सुंदर मंदिर आहे बघा. किती छान बाग आहे इकडे. किती छान छान झाड आहेत बघा. एकदम बघितलं तर असं प्रसन्न वाटेल अशी सुंदरशी बाग आहे या मंदिराजवळ. आणि बसायला सुद्धा खूप जास्त जागा आहे. हे बघा. आणखीन मग तुम्हाला मी मधला व्ह्यू दाखवते. चला. काय झालं मै? पडला तू? बरं ठीक. कुठं लागलं बघू. किती लागलं? लागलं. असं पळू नये मै, पळू नये. चला चला चला. चला चला चला. दिवस जावं लागतं इथं अशा ठिकाणी. इथं का मंदिर नाही पुढे. वाव कसलं सुंदर आहे यार. अनु ए पडशील. वाव काय ऑसम व्ह्यू आहे हा. सिरियसली यार, तुम्ही सगळे एकदा तरी भेट द्या येऊन. वाव, व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. चला मी तुम्हाला आता ना मधलं मंदिर दाखवते. वाव किती छान आहे ना दादा. खूप छान असं मंदिर आहे. एकदम निसर्गरम्य वातावरणात.
तिकडे पण आणखीन खूप सारं आहे बघण्यासारखं. चला मी तुम्हाला आधी मंदिर दाखवते. अरे असं बसून ये त्याच्यावर, पाय पडायचं त्याच्या. उठ. महादेवाची मूर्ती आहे, किती मोठी मूर्ती आहे. आणि ही श्रीकृष्णाची मूर्ती कसली सुंदर आणि भव्य मूर्ती आहे बघा. डोळे दिपून जातील ही मूर्ती पाहून. श्रेणिका जय कर, ये इथे येऊन कर पुढे. हां जय बाप्पा खुशाल ठेव म्हणा मन. हां इथं 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 जय करा. इथं म्हणू म्हणू इथे इकडे. हां जय कर. चला जय करा. डोकं टेकून जय कर. व्हेरी गुड. खुशाल ठेव म्हणा. चलो चलो चलो. हॅलो श्रेणिका, किती छान आहेत बाबा हे बाळ. चप्पल झाडावर चढली का तू? ये. तर अशा पद्धतीने हे मंदिराची पूर्ण सैर झालेली आहे. सगळ्यात सुंदर असं हे मंदिर आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही या ठिकाणी जेवायला पण येऊ शकता. इथे बसून जेवायची पण सोय आहे. एकदम छान अशा निसर्गरम्य वातावरणात तुम्ही जेवू शकता आणि एकदम छान असा इथला आनंद घेऊ शकता हिरव्यागार वातावरणाचा. आम्ही सध्या उन्हात येथे आलेलो आहोत. तुम्ही एकदम सकाळी पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी येऊन इथला आनंद घेऊ शकता. आणि पावसाळ्यात तर इथलं वातावरण एवढं छान होतं की तुम्ही विचारही नाही करू शकत. चला मग माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.